नमस्कार मुलांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या मराठी या विषयामधील 15वी कविता पाहणार आहोत. ती म्हणजे खोद आणखी थोडेसे. या कवितेच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे, ज्यांना 1990 साली विशाखा पुरस्कार आणि 1992 साली राज्य पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं होतं. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यांना खूप महत्व आहे. कुठलेही ध्येय साध्य करताना संयम, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी या गोष्टी असाव्या लागतात. चांगुलपणावर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. वास्तव आनंदाने स्वीकारावं म्हणजे जी काही गोष्ट घडतेय ती स्वीकारणं आणि कुठल्याही भ्रमात न राहणं आणि उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरणं हा संदेश या कवितेतून कवयित्रीने देण्याचा प्रयत्न केलाय. आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखीन थोडंसं पुढे गेलं तर यश निश्चितच मिळतं. आणखी थोडेसे हा जो शब्द या कवितेच्या ज्या पहिल्या ओळीमध्ये आलेला आहे, त्यावरून चिकाटी, जिद्द, आशावाद तो हा सूचित करतोय. म्हणजे आणखीन थोडा प्रयत्न कर असं सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. पण प्रथम कविता वाचूया. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. आता या इथे तुम्ही जर या कवितेच्या या पानावर जर पाहिलं तर इथे एक विहीर दाखवलेली आहे आणि खोदलेली विहीर आहे. तर त्यांना त्या विहिरीवरून काय सांगण्याचा प्रयत्न करते इथे, की एखादी विहीर ज्या वेळेला विहीर आपण कशासाठी खणतो तर पाण्यासाठी. तर ते पाणी लागेलच अशी कुठलीही आपल्याकडे गॅरंटी नसते, की आता मी इथे विहीर खोदणार तर पाणी लागेलच. पण एक आशा असते आणि प्रयत्न करत की किती खाली खोदल्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे, हा आशावाद त्यामध्ये असतो. तर ते सांगण्याचा कवयित्रीने प्रयत्न केलाय, की तू खोदत राहा, म्हणजे प्रयत्न करत राहा, तुला यश नक्की मिळेल. आपण एक-एक कडवं आपण बघूया. कडव्याचा अर्थ पाहूया. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. आता इथे बघा, इथे म्हटलेलं आहे धीर सोडू नको. धीर सोडू नको याचा अर्थ काय आहे? तर धीर सोडू नको म्हणजे हिंमत सोडू नको. आणि खोटी नसतात नाणी. या वाक्याचा अर्थ काय आहे? तर सर्वच व्यक्ती म्हणजे आपल्याला ज्यांच्यामुळे त्रास होतो किंवा दुःख होतं, अशा सगळ्याच व्यक्ती नसतात. म्हणजे काही चांगली लोकं पण या जगामध्ये असतात. आता बघा, सकारात्मक जीवन कसे जगावे आणि प्रयत्नवादी कसे असावे असा संदेश देताना कवयित्री काय म्हणतायत, की तू निराश होऊ नकोस. अजून थोडासा प्रयत्न कर. अजून थोडं खोद. तुला खाली नक्कीच पाणी मिळेल. तू हिंमत सोडू नकोस. सर्वच माणसं स्वार्थी नसतात. काही प्रामाणिक माणसंही या जगामध्ये असतात. धीर न सोडता आपण उमेदीने पुढे गेलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी अपयश येईलच असं नसतं आणि प्रत्येक वेळी आपण फसवले जाऊ असंही अजिबात नसतं. आता इथे धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. त्यामध्ये काय असं मग आपण जीवन जगत असताना काही वेळेला आपल्याला असे कटू अनुभव येत असतात आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायचं असतं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीमुळे जर ते वाईट अनुभव आले, तर सर्वच व्यक्ती वाईट असतात असं म्हणणं चुकीचं आहे. तर काही चांगल्या व्यक्तीही या जगामध्ये असतात. अशा आशा जर आपण ठेवलं, तर आपण आपलं हे जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने जगू शकू. पुढचं बघा. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. आर्त म्हणजे काय तर तळमळ, उत्कंठा, ओढ. रित्या म्हणजे काय तर रिकाम्या. गळणाऱ्या पानी म्हणजे पान म्हणजे झाडाचं पान. तर झाडावरून जी पानं गळून पडतात, म्हणजे ती सुकल्यानंतर, पिकल्यानंतर जी पानं गळून पडतात, तसा अर्थ इथे. आता याचा अर्थ काय आहे? तर घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते गमन. म्हणजे काय?
तर ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख करू नकोस, असं कवयित्री सांगत आहे. अबोलपणे वेदना सहन करू नये. आत खोल मनात प्रत्येकाच्या एक आनंदी गाणं दडलेलं असतं. ते शोधायला कवयित्री सांगत आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये प्रत्येक व्यक्ती ही चांगली असते. जर दुःख आलं, काही वाईट प्रसंग आले, तर तू ते आतमध्ये दाबून ठेवू नकोस. तुझ्या मनातल्या भावना तू व्यक्त कर. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतं, एक आनंदी गाणं लपलेलं असतं. आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. म्हणजे काय? तर झाडावरून मूकपणे गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठलेली असते. ते गळताना दुःख करत नाही. का दुःख करत नाही? तर पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडत असतं. त्याला माहिती आहे की आपण जरी गळून पडलं तरी काय येणार आहे, त्या झाडावर नवीन पालवी, नवीन पानं येणार आहेत. कवयित्री म्हणतात की आपण कधीही आशा सोडू नये. कारण आपल्या मनात कुठेतरी एक सकारात्मक आशेचा किरण लपलेला असतो. म्हणजे आशा सोडून कसं चालेल? कारण जर आपण आशा सोडली तर जगणं आपलं काय होईल? कठीण होऊन बसेल. त्यासाठी कवयित्री काय करते हे सांगताना पानगळीच्या वेळी झाडावरून पडणाऱ्या पानाचं उदाहरण देते. जेव्हा पान झाडावरून गळून पडतं, तेव्हा त्याला नवीन पालवीची आस असते. त्याला हे माहिती असतं की त्या झाडाला नवीन पालवी येणार आहे. तर कवयित्री काय म्हणतात, की कधीही नकारात्मक विचारांनी स्वतःला बंदिस्त करून घेऊ नका. नेहमी आशावादी राहा. जर आपण आशावादी राहिलो, तरच आपल्याकडून काहीतरी नवीन घडू शकेल. प्रत्येकामध्ये नवनिर्मितीची क्षमता असते. ती ओळखून आपण त्या नवनिर्मितीची आस धरली पाहिजे. असा संदेश ह्या ज्या ओळी आहेत, 4 ओळी, त्या 4 ओळीतून देण्याचा प्रयत्न कवयित्रीने केलाय. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी नवीन करण्याची, म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात. कोण गाणं सुंदर म्हणतं, कोण चित्रकला चांगलं काढतं. तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गोष्टी आहेत. म्हणजे फक्त अभ्यासात हुशार असणं गरजेचं नाहीये. तर त्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी या असू शकतात आणि त्या ओळखणं आणि त्यानुसार आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणं हे गरजेचं असतं. पुढे बघा, "मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी." मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आता इथे मनातली तळी याचा अर्थ काय आहे? तर आपल्या मनामध्ये असलेली माया, म्हणजे मनामध्ये असलेला जिव्हाळा, प्रेम. आपली जी मूठ आहे ती काहीच नसताना उगाच ती भरलेली आहे असे म्हणू नये. काय-काय वेळेला काय असतं, कोणतरी आपल्याला हसेल किंवा आपल्याला कोण काय म्हणेल, हिच्याकडे काहीच नाहीये किंवा हिच्याकडे काहीच नाहीये. म्हणून खोटं काहीतरी बोलू नका. म्हणजे आपल्याकडे नाहीये ती गोष्ट आहे म्हणून सांगू नका. आपल्याकडे सत्ता, संपत्ती, वैभव नसताना ते असल्याचा बडेजाव मिरवू नये. जे नाही त्याची हाव धरू नये. उलट ओंजळीत मनातील तळी, त्यातील गारवा, माया धारण करावा. मनात जो ओलावा आहे त्यामध्ये आनंद घ्यावा. तीच आपली समृद्धी समजावी. नेहमी वास्तववादी असायला हवे. वास्तववादी म्हणजे काय? सत्य स्वीकारता आलं पाहिजे. जे आहे ते आहे. खोटं वागू नका. केवळ दुसऱ्याला दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्याला आनंद देण्यासाठी म्हणून खोटं वागू नका. जे खरं आहे त्या खऱ्याचा स्वीकार करा. कोणत्याही भ्रामक कल्पना मनात न ठेवता सत्याला सामोरं जायला हवं. आनंदाने सत्य स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे, असे येथे कवयित्री म्हणतात. जे काय आहे ते आनंदाने स्वीकारा. तर तुम्ही हे जे सुंदर आयुष्य आहे ते जगू शकाल. नाहीतर कायम तुम्ही काय कसे राहाल? तर विचार करत राहाल, टेन्शनमध्ये राहाल. कवयित्री काय म्हणतायत पुढच्या ओळीमध्ये, "झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे." आता ही जी विहीर खोदते, विहीर खोदताना काय होतं, तर जिथे झरा आहे, जमिनीच्या खाली झरे असतात पाण्याचे. तर तो झरा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला विहिरीमध्ये पाणी येऊ शकत नाही. तर तो झरा लागेलच तिथे, तर आणखीन तू प्रयत्न कर, अजून खोद. खोलवर आणखीन खोद म्हणजे काय होईल, तिथे तुला झरा लागेल.
उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे. समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्नवादी राहणे, प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. कधीही उमेद न हरत प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. तर या प्रयत्नांना यश लाभेल. कारण उमेदीने जगण्यासाठी थोडीशी इच्छाशक्ती गरजेची असते, असे येथे कवयित्री सांगतात. उमेदीने म्हणजे काय? तर जिद्दीने. आणि बळ म्हणजे काय? तर शक्ती. जर आपल्यामध्ये जिद्द असेल, तर आपण कुठलीही अशक्य गोष्ट साध्य करू शकतो, मिळवू शकतो. फक्त आपल्यामध्ये काय असायला पाहिजे? जिद्द असायला हवी. म्हणजे हे होणारच नाही, हे कसं मला जमणारच नाही, माझ्यात तेवढी ताकदच नाही, असं जर आपण नकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर ती गोष्ट आपल्याला कधीही साध्य करता येत नाही. पण त्याऐवजी हे मी मिळवू शकतो, याच्यासाठी मी आणखीन प्रयत्न करीन, ही जर आशा ठेवली, तर आपण अशक्य ही गोष्ट आपल्याला साध्य करता येतात. तर ही जी कविता आहे, "खोद आणखी थोडेसे", या कवितेतून कवयित्रीने आपल्याला एक छान संदेश दिलाय. आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग येत असतात. आयुष्यातील अडचणींना घाबरून आपण खचून न जाता काय करायला पाहिजे? थोडे प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला पाहिजे, असाही संदेश या कवितेतून दिलेला आहे. प्रयत्न करीत राहायला पाहिजे, असा सुंदर संदेश या कवितेतून कवयित्रीने दिलेला आहे. तर तुम्हाला मला वाटतं ही कविता नक्कीच व्यवस्थित समजली असेल. तर ह्याबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा. ह्या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.